पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे 1950चा आणि 1951चा. 1950च्या कायद्यानुसार प्रत्येक नागरिकांना धर्म, जात, वर्ग न पाहता मतदान करण्याचा अधिकार आहे. घटनेनं कायद्यानं तो अधिकार दिलाय. आणि 1951च्या कायद्यानुसार उमेदवारांनी सुद्धा कुठल्याही धर्मावरून भेद न करता उमेदवार आणि प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टनं 1950 आणि 51च्या कायद्याने शासकाला, उमेदवाराला हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की तुम्ही सेक्युलरिझमचं पालन करणं गरजेचं आहे. अगदी याच्याबद्दलचा एक रिसेंट एक्झाम्पल आहे. सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे की धर्माच्या आधारे मतं मागता येत नाही. त्यामुळे ऑलवेज सुप्रीम कोर्टनं शासनाला आणि जनतेला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पब्लिक प्लेसमध्ये. आणि ऍज अ स्टेट आपण सेक्युलर राहणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्ट हे जनतेला नाही सांगत की तुम्ही सेक्युलर राहा, कारण जनतेला तर धर्म स्वातंत्र्य आहे. त्यामुळे जनता धर्माचं पालन करेल आणि धर्माचं स्वातंत्र्य पालन करेल. पण स्टेट, आपण ऍज अ नेशन सेक्युलर आहोत आणि सुप्रीम कोर्टनं ते टिकवण्याचा प्रयत्न केला नेहमीच.